नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग मॅथ्स 1 या सब्जेक्टमध्ये पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिकमध्ये विचारलं जाणारं युलर्स थेरम या टाइपमधलं आता एक तिसरं एक्झाम्पल असं आहे. इफ यू इज इक्वल टू साइन इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय डिवाइड बाय रूट एक्स प्लस रूट वाय, देन प्रूव्ह दॅट एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस साइन यू इंटू कॉस 2u डिवाइड बाय 4 कॉस क्यूब यू. तर याची सुरुवात सगळ्यात पहिले जे आपल्याला दिलेलं आहे की यू इज इक्वल टू साइन इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय डिवाइड बाय रूटमध्ये प्लस एक्स प्लस रूट वाय हे आहे तसं घेऊन आता करायचं. यामध्ये राइट साइडला जे साइन इन्व्हर्स आहे, ते जर या लेफ्ट साइडला गेलं, तर ते काय बनणार फक्त साइन तो लेफ्ट साइडचा यू आहे तसा इज इक्वल टू ब्रॅकेटमधल्या सुद्धा व्हॅल्यू आहे तशा एक्स प्लस वाय डिवाइडमध्ये रूट एक्स प्लस रूट वाय. आता यानंतर आपण काय घेतो पुढच्या स्टेपला, हे जे पहिला एक्स आहे, तो इथला आपण न्यूमरेटर मधला फक्त एक्स कॉमन घेतो आणि डिवाइड मधला रूट एक्स हा सुद्धा आपण कॉमन घेतो. तर मिळणार साइन यू इज इक्वल टू हा जर एक्स कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये, तर इथला एक्स कॉमन गेलेला या ठिकाणी राहील फक्त 1 प्लस आता या वाय मधून एक्स कॉमन गेलाय, तर इथं मिळणार वाय डिवाइड बाय एक्स टोटल डिवाइड बाय रूट एक्स सुद्धा कॉमन गेलेला आहे. मग ब्रॅकेटमध्ये इथला रूट एक्स गेला, तर शिल्लक राहील 1 प्लस आणि या रूट वाय मधून सुद्धा रूट एक्स कॉमन गेला, तर या ठिकाणी शिल्लक राहील रूट वाय डिवाइड बाय रूट एक्स. आता यानंतर आपण तिथे काय घेणार, हे वालं साइन यू लेफ्ट साइडचं आहे तसं इज इक्वल टू हा जो एक्स आहे इथला न्यूमरेटरचा, या एक्सला आपण रूट एक्स इंटू रूट एक्स असं लिहू शकतो. बरोबर. टोटल डिवाइडमध्ये इथला रूट एक्स आहे तसा आणि आता हे जे ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यू शिल्लक आहेत, तर इथं न्यूमरेटरमध्ये वाय डिवाइड बाय एक्स असं शिल्लक आहे. डिवाइडमध्ये सुद्धा रूट वाय डिवाइड बाय रूट एक्स असं शिल्लक आहे. म्हणजे हे वालं याला आपण एफ ऑफ वाय डिवाइड बाय एक्स असं लिहू शकतो. आता इथला एक रूट एक्स आणि हा एक रूट एक्स झाला कॅन्सल. आता जे शिल्लक राहते ते वालं काय आहे, तर साइन यू आहे तसं इज इक्वल टू आता लेफ्ट साइड इथं राइट साइडला रूट एक्स असं शिल्लक आहे न्यूमरेटरमध्ये. तो एक्स आपण आहे तसा घेऊन रूटला रेज टू 1 डिवाइड बाय 2 असं पॉवरमध्ये 1 डिवाइड बाय 2 आपण लिहू शकतो आणि हे वालं पुढचं एफ ऑफ वाय डिवाइड बाय एक्स आहे तसं. यावरून आता आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळणार आहेत. सगळ्यात पहिली म्हणजे एफ ऑफ यू. ते आहे हे लेफ्ट साइडचं साइन यू. एफ ऑफ यू असं साइन यू आपल्याला मिळालं. दुसरी व्हॅल्यू मिळणार या एक्सची पॉवर. एक्सची पॉवर आहे स्मॉल एन इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 अशा बघा आपल्याला ह्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. या 2 व्हॅल्यूजचा आपल्याला यूज कुठं होतो? तर आता युलर्स थेरमच्या पहिल्या फॉर्म्युल्यासाठी तो आहे. आता या ठिकाणी लिहून घ्यायचं पहिलं बाय युजिंग युलर्स थेरम. मग ते असं आहे की एक्स डॅबा यू वाय डॅबा एक्स प्लस वाय डॅबा यू वाय डॅबा वाय इज इक्वल टू स्मॉल एन एफ ऑफ यू डिवाइड बाय एफ डॅश यू असा हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण इथं आपल्या व्हॅल्यू पुट केल्या, तर स्मॉल एनची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 1 डिवाइड बाय 2. एफ ऑफ यू मिळाला आहे साइन यू आणि डिवाइडमध्ये या एफ ऑफ यूचे डेरिव्हेटिव्ह म्हणजेच साइन यूचे डेरिव्हेटिव्ह ते मिळणार कॉस यू. आता इथं बघा, तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं, की कंपल्सरी या ठिकाणी असे जर 2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मिळाले, तर ते पुढे सिम्प्लिफाय करून एकाच टर्ममध्ये शक्यतो घ्यायचे. कारण आपण जे युलर्स थेरमचा सेकंड फॉर्म्युला घेणार आहोत, त्यामध्ये परत त्याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं आणि मग डेरिव्हेटिव्ह घेताना ते एकदम सोपं जावं त्यासाठी शक्यतो इथं एकाच टर्ममध्ये ही व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे हे वालं 1 डिवाइड बाय 2 आहे तसं मिळणार आणि साइन यू डिवाइड बाय कॉस यू म्हणजे हे मिळून जाईल टॅन यू. बघा हे आपल्याला पहिल्या फॉर्म्युल्याचं असं आन्सर मिळालं. आता हे जे आन्सर मिळतं, यालाच आपण कुठल्या फॉर्ममध्ये घेतो, की जी ऑफ यू असं घेतो. जी ऑफ यू इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 टॅन यू असं आपल्याला बघा आता पुढच्या फॉर्म्युल्यासाठीची ही व्हॅल्यू मिळाली. आता आपला पुढचा फॉर्म्युला काय आहे? तो आहे एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू इथं असतं जी ऑफ यू ब्रॅकेटमध्ये जी डॅश यू मायनस 1. म्हणजे आता जे इथं आपण सिम्प्लिफाय केलं त्यामध्ये जे आपल्याला जी ऑफ यू मिळालं ते घ्यायचं ब्रॅकेटमध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह आणि मायनस त्यातून 1 करायचा.
तर सगळ्यात पहिलं जी ऑफ यू मिळालं आहे 1/2 टॅन यू. ब्रॅकेटमध्ये जर आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर 1/2 कॉन्स्टंट आहे तो आहे तसा येईल आणि टॅन यूचं डेरिव्हेटिव्ह मिळणार सेक स्क्वेअर यू पुढचा -1 आहे तसा. आता हे मला आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय. तर सिम्प्लिफाय करताना शक्यतो जे आपल्याला मेन प्रूव्ह करायचं आहे, ते मला एकदा पाहून घ्यायचं. ते काय बघा, ते आहे साइन कॉस या फॉर्ममध्ये आहे बघा. -sin u cos 2u डिव्हाइड बाय 4 cos क्यूब यू असं. तर साइन आणि कॉसच्या ते फॉर्ममध्ये आहे. मग हे सुद्धा सिम्प्लिफाय करताना साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्येच घ्यायचं. मग काय मिळून जाईल हे बघा 1/2 आहे तसं टॅन यू ब्रॅकेटमध्ये. सुरुवातीला हा आपण 2 सिम्प्लिफाय करू आणि त्यानंतर मग टॅनला आणि सेकला साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये घेऊ. आता हा जो डिव्हाइड मधला 2 आहे का नाही, तो क्रॉसमध्ये इथल्या 1ला मल्टिप्लाय होऊन जाईल. सगळ्यात पहिलं काय मिळणार? इथला वरचा 1 इंटू सेक स्क्वेअर यू, तर ते आहे तसं मिळून जाईल सेक स्क्वेअर यू मायनस हा वाला डिव्हाइड मधला 2 क्रॉसमध्ये इथल्या 1ला मल्टिप्लाय झाला, तर ते मिळणार 2 डिव्हाइड मधला 2 आहे तसा ब्रॅकेट कंप्लीट. आता हा जो डिव्हाइड मधला 2 आहे, तो इथं ब्रॅकेटच्या बाहेर जर गेला, तर तो ब्रॅकेटच्या बाहेर ऑलरेडी त्या डिव्हाइडमध्ये असलेल्या 2ला मल्टिप्लाय होऊन जाईल. तर हे मिळणार 2 इंटू 2 म्हणजे 4 इथं मिळालं 1/4 टॅन यू ब्रॅकेटमध्ये सेक स्क्वेअर यू मायनस 2. आता ह्या टॅनला आणि सेकला दोन्हींना सुद्धा साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये घ्यायचं. मग ते काय मिळून जाईल 1/4 टॅन म्हणजेच काय आहे तर साइन यू डिवाइड बाय कॉस यू बरोबर ब्रॅकेटमध्ये. सेक स्क्वेअरला आपण कसं लिहू शकतो 1/बाय कॉस स्क्वेअर यू मायनस 2. आता या सुद्धा ठिकाणी हा वाला डिवाइड मधला कॉस स्क्वेअर यू तो क्रॉस मध्ये इथल्या 2ला मल्टिप्लाय होऊन जाईल. तर हे मिळणार 1/4 साइन यू डिवाइड मध्ये कॉस यू आहे तसं ब्रॅकेटमध्ये 1 हे वाला मायनस आहे तसं हा वाला कॉस स्क्वेअर इथल्या 2ला जर मल्टिप्लाय झाला तर ते आपल्याला मिळतंय 2 आहे तसं इनटू कॉस स्क्वेअर यू आणि डिवाइड मध्ये हे वाला परत कॉस स्क्वेअर यू आहे तसं. आता या ठिकाणी जर आपण हे मल्टिप्लिकेशन घेतलं म्हणजे बघा कोणाकोणाचं तर हा वाला इथला 1 साइन यू ला मल्टिप्लाय होऊन जाईल. मग काय मिळतं हे 1 इंटू साइन यू तर साइन यू आहे तसं ब्रॅकेटमध्ये हे वालं 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर यू आहे तसं ब्रॅकेट कंप्लीट. टोटल डिवाइड मध्ये हा डिवाइड मधला 4 आणि कॉस यू इथल्या ब्रॅकेट मधल्या कॉस स्क्वेअर यू ला मल्टिप्लाय होऊन जाईल डिवाइड मधल्या. तर काय मिळून जाईल आता हे 4 आहे तसं आणि कॉस यू इंटू कॉस स्क्वेअर यू हे मिळते कॉस क्यूब यू. बघा हे असं मिळालं. आता फक्त या ठिकाणची ही ब्रॅकेट मधलीच फक्त आता व्हॅल्यू शिल्लक आहे सिम्प्लिफाय करायची. तर त्याचं काय मिळून जाईल एक फॉर्म्युला आहे बघा मल्टिपल अँगलचा तो आहे 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा असा हा फॉर्म्युला आहे. जर या फॉर्म्युल्यामध्ये मी ह्या थिटाला जर यू ने जर रिप्लेस केलं तर काय मिळणार 1 प्लस कॉस 2u इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर यू. आणि आता फक्त सिम्पली मी काय करू शकतो राईट साईडला जे हे 2 कॉस स्क्वेअर यू आहे ते प्लस आहे राईट साईडला ते जर मी लेफ्ट साईडला घेतलं तर काय मिळणार 1 हे वाला इथं लेफ्ट साईडला मिळून जाईल -2 प्लसचं मिळणार -2 कॉस स्क्वेअर यू इज इक्वल टू आणि लेफ्ट साईडला जे हे आहे प्लस कॉस 2u ते जर मी ह्या राईट साईडला घेतलं ते प्लसचं होऊन जाईल मायनस कॉस 2u. मग बघा ही जी व्हॅल्यू आहे लेफ्ट साईडला 1 - 2 कॉस स्क्वेअर यू ते इथं या ब्रॅकेटमध्ये आहे. मग आपण या ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यूला या मायनस कॉस 2u ने रिप्लेस करू शकतो. जर मग तसं रिप्लेस केलं तर काय मिळणार हे वालं साइन यू आहे तसं ब्रॅकेटमध्ये इथं 1 - 2 कॉस स्क्वेअर यू आहे त्याऐवजी घेतलं मायनस कॉस 2u आणि टोटल डिवाइड बाय 4 कॉस क्यूब यू. आता बघ त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचंय तर आता हे मायनस साइन इथं ब्रॅकेटच्या बाहेर येऊन जाईल तर मिळणार मायनस साइन यू इंटू कॉस 2u टोटल डिवाइड मध्ये 4 कॉस क्यूब यू असं झालं याचं बघा आपलं हे फायनल सोल्युशन आपल्याला असं मिळालं हेन्स प्रूव्ड. आता हे प्रूव्ह करायला सांगितलेलं साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये ते असं आपल्याला मिळून गेलं.